नमस्कार. तुम्हाला आज मी कोळंबीचा रस्सा आणि मच्छी फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी कोळंबी पाव किलो घेतले, मच्छी हलवा घेतलाय पाव किलो, आणि सुरमई पाव किलो घेतले. कोळंबीचा मसाला वाटण्यासाठी अद्रक घेतले, लसूण घेतले, कांदा एक घेतलाय, कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलंय 1 वाटी. आणि त्यासाठी लागणारे मसाले: मीठ, गरम मसाला, धना पावडर, हळद, तिखट मसाला, चिंचेचं पाणी. आणि ही अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट करून घेतले. आणि फोडणीसाठी लसूण, कांदा, कढीपत्ता आणि थोडी मेथी घेतले. आपण आता कोळंबीच्या सारासाठी मसाला हा सर्व भाजून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊया. आणि आता मच्छी मॅरिनेट करून घेऊया. चिंचेचं पाणी 2 चमचे, हळद 1 ते 2 चमचे, तिखट मसाला, गरम मसाला 2 चमचे, धना पावडर, या अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, आपण हे लावून घेऊया मच्छीला सर्व. मी मच्छी मॅरिनेट करून घेतले. ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट टाकले. आणि ह्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकून मॅरिनेट करून घेतलेत. आता आपण थोड्या वेळासाठी अर्धा तास म्हणजे जरा बाजूला करून ठेवूया, नंतर फ्राय करू. आता आपण कोळंबीचा रस्सा बनवून घेऊया. तेल टाकलंय 1 चमचा, अर्धा टाकलाय, 1.5 चमचा तेल टाकलंय. गॅस फास्ट केलाय. मेथी टाकते 2-3 दाणे. मेथी टाकले थोडी फोडणीला. लसूण टाकते, कांदा टाकला, कढीपत्ता चांगले परतून घेऊया आपण व्यवस्थित. गॅस फास्ट केलाय. कांदा चांगला व्यवस्थित परतून घेते. कांदा थोडा लालसर झाला की आपण मसाले टाकूया त्याच्यामध्ये. मसाले टाकून घेऊया आपण. गॅस कमी केलाय मी. तिखट मसाला 2 चमचे, हळद, धना पावडर, गरम मसाला. आपण चांगलं व्यवस्थित जरा परतून घेऊया. आपण हे कोळंबी आणि ह्याच्यामध्ये मी हलव्याचे 2-3 पीस आणि सुरमईचे टाकले. बघू शकता तुम्ही व्यवस्थित मसाल्यामध्ये हे मिक्स करून घेतले. मसाल्यामध्ये चांगले परतून घेतले व्यवस्थित. आता आपण
हा वाटलेला मसाला कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, ओलं वाटण आहे ओल्या खोबऱ्याचं, ते टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला टाका, जास्त कमी. रस्सा पातळ पाहिजे असला तर कमी टाका, कमी पाहिजे असला तर तुम्ही जास्त टाका. तर मसाला सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण. पाणी टाकून घेऊया आपण. थोडं अजून पाणी टाकूया, मसाल्याचंच आहे पाणी. थोडी उकळी आली की ह्याच्यामध्ये मीठ आणि कोकम किंवा चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. तर छानपैकी कोळंबीच्या रस्स्याला उकळी आले. आता आपण चिंचेचं पाणी टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. पहिलं मी मीठ टाकलेलं, कोळंबीला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं, जास्त मीठ टाकत नाही. तुम्ही बघू शकता रस्स्याला छानपैकी उकळी आली. मस्त अजून थोडं उकळी येऊ द्या चांगली व्यवस्थित. छान वास पण येतोय. आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे रवा घेतलाय, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, हळद घेतले, तिखट मसाला, मीठ आणि थोडं धना पावडर आणि थोडासा हलका गरम मसाला टाकलाय आणि सर्व हे मिक्स करून घेतलंय. आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित हा रवा सर्व मिक्स केलेलं आहे कोटिंगचं. त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण हे लावून घेऊया. पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय मच्छी फ्राय साठी. गरम झाले. आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. तेल चांगलं तापलंय व्यवस्थित. बघू शकता तुम्ही. गॅस थोडा फास्ट करते. बघू शकता तुम्ही. इकडून आपण आता पलटी करूया. छान त्याला कोटिंग आले. कडक पण झाले बघा. तुम्ही बघू शकता कशी छान झाली आणि व्यवस्थित अगदी एकदम मसाला वगैरे काही बाजूला नाही आले. एकदम त्याला कोटिंग व्यवस्थित बसले. आता आपण दुसरी साइड पण व्यवस्थित भाजून घेऊया थोडी कडक होईपर्यंत. आपला कोळंबी रस्सा आणि मच्छी फ्राय तयार आहे.